पाटण प्रतिनिधी विक्रम महिपाल। इको कार व मोटरसायकलच्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू। माझगाव तालुका पाटण नजीक नानेगाव गावठाण जवळ चाफळ उंब्रज रस्त्यावर मारुती सुझुकी इको कार व मोटरसायकल यांची भीषण धडक होऊन अपघातात 2 जण मृत झाल्याची घटना आज दुपारी पहाटेचे 3:45 च्या दरम्यान घडली। माझगाव येथील शेती व्यवसाय व त्यास पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करणारे नितीन आत्माराम पाटील हे आपल्या जनावरांचा दुपारचा चारा पाणी आटपून आपल्या 2 मुलींना बरोबर घेऊन मोटरसायकलवरून उंब्रजला कामानिमित्त जात असताना गावठाण नजीक उंब्रजकडून भरधाव वेगात येणाऱ्या इको कारची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये नितीन यांची छोटी मुलगी शिवान्या नितीन पाटील वय वर्षे 7 ही जागेवरच मृत झाली, तर उपचारादरम्यान कृष्णा रुग्णालयात नितीन वय वर्षे 38 याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सोबत असणारी आवनी नितीन पाटील वय वर्ष 11 ही देखील गंभीर जखमी झाली आहे। सदर घटनेचा सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सुझुकी इको चालक वैभव निवास पाटील चाफळ यास पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार राजेश सारुख, PSI शेळके मॅडम, सचिन पाटील, अमोल पवार हे तपास करत आहेत।